Hello everyone, this is architect Rajlakshmi from Creative Architects and Interior Designers. या देव्हाऱ्याचा जो कॉन्सेप्ट आहे तो खूप छान आहे. इथे जेव्हा आम्ही हे डिझाईन केलं तर आपण ज्यावेळेस चंदनाचा जो टिळा लावतो तर त्या शेपमध्ये हा पूर्ण देव्हारा आम्ही डिझाईन केलेला आहे. तुम्ही ते बघू शकता की दरवाजा उघडल्यानंतर इथे 2 पायऱ्यांमध्ये देवाचं स्थान ठेवलेलं आहे. इथे खालती एक नैवेद्यासाठी ट्रे बनवलेला आहे आणि खालती त्याच शेपमध्ये एक स्टोरेज ड्रॉवर बनवलेला आहे. बॅकग्राऊंड डिझाईन करताना आपण गाय वास्तूचं MDFचं कटिंग करून घेतलं आणि त्यावर पूर्ण हँड पेंट केलेलं आहे. This is architect Rajlakshmi from Creative Architects and Interior Designer. ज्यावेळेस आम्ही हे घर डिझाईन केलं तर क्लायंटची रिक्वायरमेंट होती त्यांना थोडं ट्रेडिशनल थीममध्ये काही एलिमेंट ॲड करायचे होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की महाराजांचं वास्तव्य कुठेतरी असावं आमच्या घरात, कुठेतरी फ्रेम ॲड करू शकतो किंवा कुठे 3D आर्ट ॲड करू शकतो. म्हणून तुम्ही इथे बघाल आम्ही ज्यावेळेस ही पूर्ण वॉल डिझाईन केली त्यामध्ये हाफ पार्टमध्ये TV युनिट आहे आणि हाफ पार्टमध्ये महाराजांचं 3D आर्ट आपण केलेलं आहे. पूर्ण वॉल ही अशी डिझाईन केली आहे की 2 साईडला 2 आपण कॉलम डिझाईन केले आणि त्याच्या मध्ये पूर्ण त्या फ्रेममध्ये दोन्ही गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत. हे युनिट डिझाईन करताना 2 साईडला सिमेट्री म्हणून 2 खांब ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर हे वुडनचे सगळे बॅटन्स आपण थ्रूआउट रन केलेत फ्रॉम दिस TV युनिट टिल द बॅक ऑफ द वॉल आणि मध्ये वॉलपेपर आपण दिलेला आहे. तसंच सिमेट्री मेंटेन करत इथे एक छान बॅटन देऊन मोराची डिझाईनही कॉर्नरमध्ये आपण ॲड केलेली आहे. त्या पुढे जसं आपण जातो तसं इथे महाराजांची 3D एक वॉल आर्ट आहे आणि पुढे परत सिमेट्री मेंटेन करत आपण 2 बॅटन्स टाकलेले आहेत विथ द मोर डिझाईन. वेलकम टू दिस नाईसली डिझाईन किचन. या किचनमध्ये आम्ही 2 कलर वापरलेले आहेत. एक बॉटल ग्रीन आहे आणि एक व्हाईट आहे. सो स्पेसिफिकली आम्ही इथे जो मटेरियल वापरलेला आहे तो PU फिनिशमध्ये केलेले आहे दोन्हीही कलर्स. आम्ही इथे एक पॅन्ट्री युनिट डिझाईन केलेलं आहे एक 7 फुटाच्या हाईट पर्यंत, ज्यामध्ये आपण आपल्या रोजच्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या इथे स्टोअर करू शकतो आणि फॉर व्हेंटिलेशन पर्पज आम्ही इथे या व्हर्टिकल स्लिट्स दिलेले आहेत. क्लायंटची नेहमी इन्क्वायरी असते की आम्ही व्हर्टिकल जे इथे स्टोरेज आहे तिथे स्टोरेज ठेवून जर आपल्याला वॉटर प्युरिफायर कुठे ठेवता येईल हे ते नेहमी विचारतात. सो आम्ही या पर्टिक्युलर किचनमध्ये बिलो काउंटर जे एक वॉटर प्युरिफायर प्रोव्हाइड केलं आहे ते असं इथे आहे आणि त्याचाच पिण्याच्या पाण्याचा जो टॅब आहे तो इथे प्रोव्हाइड केलेला आहे. वेलकम टू दिस नाईसली डिझाईन किड्स बेडरूम. इथे प्रत्येक जी गोष्ट आहे ना ही किड्सच्या हाईट आणि एज आणि त्यांच्या वापरण्याच्या पद्धतीनुसार डिझाईन केलेल्या आहेत. जसं की हा एरिया आपण मोकळा सोडलेला आहे, इथे हा प्लॅटफॉर्म बेड केलेला आहे. सो इथे खालती आपण स्टोरेज दिलेलं आहे. सो जर इथे जर खेळणं आणि काही ठेवलं गेलं तर ते उचलून आपण इथे ठेवू शकतो. लहान मुलांच्या रूममध्ये जनरली थोडेसे ब्राईट कलर वापरू शकतो, आपण मल्टी कलर वापरू शकतो. जसं की आम्ही या रूममध्ये लॅमिनेट 3 कलरचे वापरलेले आहेत आणि जर जिथे हा जो कॉर्नर आम्ही डिझाईन केलेला आहे सो आम्ही इथे वॉल पॅनल केलेला आहे ज्यावर आम्ही 2 रंग वापरले, एक ब्लू आणि एक व्हाईट. इथे वरती पण एक आपण कलरफुल लाईट दिलेला आहे एरोप्लेनमध्ये आणि इथे जर तुम्ही बघाल हा जो ब्लाइंड आपण दिलेला आहे यामध्येही वेगवेगळ्या रंगाचे आपण स्ट्रिप्स ॲड केलेले आहेत.
Everyone, this is architect Raj Lakshmi from Creative Architects Interior Designers. मास्टर बेडरूम मध्ये ज्यावेळेस आपण ड्रेसिंग युनिट डिझाईन करतो त्यावेळेस इट्स नॉट नेसेसरी की आपण टिपिकलच काहीतरी केलं पाहिजे. सो इथे आम्ही काय केलंय की इथे एक छान हँड पेंटेड मिरर एक डिझाईन केलंय प्रॉपर, आणि त्यानंतर तिथे ज्या गोष्टी ठेवण्यासाठी जागा लागते ती आम्ही इथे खालती ड्रॉवर्स दिलेले आहेत. सो हे जे युनिट आहे ते एक साईड टेबल म्हणून पण वापरता येतं आणि तो एक ड्रेसिंगसाठीचा खालचा एक बॉटमही होतो. It's not necessary to have different kind of wallpapers or something only on the back side of the bed. What we can do is, जे आपण इथे मोल्डिंग दिलेलं दिसतंय ना त्यामध्ये 2 कलर मध्ये आपण प्ले केलेलं आहे आणि त्यामध्येच एका साईडला पण मिरर दिलेला आहे. आणि जो वॉलपेपर आपण जो युसेज म्हणतो तो आम्ही या केसमध्ये इथे वॉर्डरोबला वॉलपेपर आणि लॅमिनेट असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. त्याची लेंथ आपल्याकडे जर सफिशियंट असेल तर आपण असंही काही डिझाईन करू शकतो की जसं वॉर्डरोब आहे आणि वॉर्डरोब नंतर आपण एक स्टडी टेबलही देऊ शकतो. याचं बेनिफिट काय होतं की जे वरचे जे लॉफ्ट असतात ना ते आपण थ्रू आउट घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला जी स्टोरेजची जी स्पेस आहे ना तो भरपूर मिळू शकते. इथे आम्ही एक यूज क्लोथसाठी हा कप्पा डिझाईन केलेला आहे ज्यामध्ये आतमध्ये आम्ही बुक्स दिलेले आहेत आणि इथे वरती जर बघाल तर इथे आपण काही शो पीसेस ठेवू शकतो. रूमची साईज जेव्हा कमी आहे आणि आपल्याला काहीतरी बेड बॅक हायलाईटही करायचं आहे, सो आपण छोटे छोटे काही एलिमेंट्स ऍड करू शकतो. जसं की आम्ही इथे काय केलंय, इथे हा एक राऊंड पीस दिलेला आहे ज्यामध्ये कस्टमाइज वॉलपेपर लावलाय, त्याबरोबर कुशनही आलेलं आहे आणि हे चारकोल पॅनलही आम्ही व्हर्टिकल इथे लावलेलं आणि या फ्लुटेड चारकोलच्या लाईनमध्येच आपण वॉर्डरोबला सुद्धा फ्लुटेड लॅमिनेट वापरलेला आहे आणि त्याच कॉम्बिनेशनमध्ये जो दरवाजा आहे तो पण बनवलेला आहे.